अलग निरंजन 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 बाबा की अलग निरंजन बाबा की जय जय। बाबा आशीर्वाद द्या बाबा, आम्हाला आशीर्वाद द्या। अलग निरंजन अलग निरंजन। बसा बसा, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या। हो बाबा, बसतो बसतो। अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन। आशीर्वाद द्या बाबा, तुम्ही मला आशीर्वाद द्या बाबा, आशीर्वाद द्या। अलग निरंजन। सध्या लय वाईट दिवस चालू आहेत तुमचे। हो, तुमचे पती तुमच्या म्हटलं ऐकत नाहीत ते। मी बुड्याशी असं तसं बोलले की बुडा तुमच्या अंगावर सुरकांडेच मारायला धावते तुमच्या अंगावर। लय वाईट दिवस आहेत, लय कठीण काळ तुम्ही काढून राहिले, पण यापुढे कसं तुमची परिस्थिती सुधारणार आहे यापुढे परिस्थिती तुमची। अलग निरंजन। बाबा तुम्ही म्हणता ते खरंच बरोबर आहे बाबा। आता काय सांगा, बुडा मा म्हटलं काहीच ऐकत नाही ना बाबा, काहीच ऐकत नाही। तुम्ही काहीतरी करा बाबा की बुड्यानं कसं मा म्हटलं ऐकलं पाहिजे, काहीतरी करा बाबा तुम्ही। आता करून काहीच फायदा नाही, सबले दवा नसते। आता काही उपयोग नाही, काही करून काहीच उपयोग नाही। अलग निरंजन। हो ना बाबा, हो ना बाबा, माया बी सांगा ना, काहीतरी सांगा ना बाबा। अलग निरंजन। तुम्हाला तुमचा पोरगा वागवत नाही, वायरी वागवत नाही, त्याने तुम्हाला लाथा मारून काढून दिलं घराच्या बाहेर। लय वाईट दिवस येलात तुमच्यावर, तुमच्या घरी काढून दिलं। त्या दिवशी खायला अनाज नव्हतं, गावातल्या लोकांनी तुम्हाला मदत केली। हा बाबा, हा तुम्ही खरं बोलून राहिले। माये दोन्ही पोरं काहीच कामाचे नाहीत बाबा, आम्हाला वागवत नाहीत ते, एक पैसा देत नाहीत बा, उलट आमच्या जवळच नेतात लुटून। अरे चुकी तुमची आहे, बुडा तर त्याला उभं नाही करत, त्याचा बाप त्याला उभं नाही करत, पण तुमचा लाळ माझं प्रेम ओतू येते। हा, माझं असं तसं म्हटलं पोरांना की झटकन तुम्ही काढून देता कोणतीही गोष्ट। तुम्ही मोवाळ आहे म्हणून तुमचा फायदा उचलला। हा, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त तुम्ही चूक केली। हो ना बाबा, तुम्ही बोलून राहिले ते सगळं बरोबर आहे बापा, पण कसं मायचा जीव तुटते ना लेकराईसाठी। सांगा ना तुम्हीच, कोणत्या मायचा जीव नाही तुटत? म्हणून कसं पोरगा जरासा काला, जरासं प्रेम लावलं मायले की कसं मग माया कसं मन पोरा इकडेच जाते बा। मग कठोर मन करा, तो आपल्याला नाही झाला तर आपण कशाला होता त्याले? हा, तुमच्या जवळचं सर्व देऊन देसान मग का कुटके मागसान का? तुमचे दोन्ही पोरं तुम्हाला उभं नाही करत। हा, याच्यापेक्षा वाईट दिवस येतील बरं तुमचे, तुम्ही जरासा मोवाळ करसान तर। बरोबर बाबा, तुम्ही म्हणसान आता तसंच वागतो मी। आता नाही उभं करत ते, दोघेही भावाले उभं नाही करत आता माझ्या दाराशी। अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की जय, अलग निरंजन बाबा की जय। अलग निरंजन। घ्या, बसून घ्या भक्त मंडळी बसून घ्या। हो बाबा, बसतो बाबा आम्ही। बाबा तुमचा आशीर्वाद द्या बाबा, मला प्रसाद द्या बाबा, प्रसाद द्या। निरंजन। चला या तुम्ही। अलग निरंजन। झालं बाबा काय झालं बाबा? पाहिजे मला सेवा पाहिजे। अलग निरंजन। सेवा पाहिजे मला, सेवा। हो बाबा, सेवा करतो ना बाबा, आम्ही सेवा करतो ना, पण काय सेवा करायला लागते बाबा सांगा ना। चला या मामा या चला। अलग निरंजन। चला मंडळी, चला। हा, ज्यांना सेवा करायची इच्छा आहे बाबाची, त्यांनी बाबाच्या मागे जावं। बाबाची सेवा तर आम्ही कधी करतो बाबा, तेच तर वाट पाहत होतो आम्ही। बाबाची सेवा कधी करायला भेटते आम्हाला, कधी नाही बाबा, तेच वाट पाहत होतो। चला, ज्याला सेवा करायची आहे बाबाले तो चला लवकर। कसं जातीन बाबाच्या मागे बंदे सर्व जण नका जाऊ, फक्त कसं दोनच व्यक्ती जा बाबाची सेवा करायले। जे अठीसा बसतील त्यांनी कसं बाबाचा जप करा। अलग निरंजन बाबा की, अलग निरंजन बाबा की। करा सुरू सेवा करी जा, बाबाची सेवा करायला जा। दादा तू चल, आपण दोघी करू बाबाची सेवा। बुड्या बाड्याला राहू द्या,
जप करायला. हो चला ना आपण जाऊ दोघी. कंट्या तुझे काय भविष्य सांगितलं रे महाराजनं? हा तू साऱ्या गावात बोंबाटा करून आला महाराज चांगला आहे महाराज चांगला आहे. भविष्य अरे बा सारं सांगितलं ना मी, कसा काय आहे, मला बायको कशी आहे माई, हा चांगली आहे वाईट आहे सारं सांगितलं. बरं मग कशी आहे तुझी बायको? अरे बाबा डायरेक्ट तोंडाला सांगितलं की तुझी बायको एकदम बदमाश आहे, ती मायले वागवत नाही तुझी बायको, सासू अजिबात चालत नाही त्या बायकोले, माझ्यासोबत फोनवर बोलत राहते. हा सारं सांगितलं ना, हे जे काही रिअल स्टोरी आहे माझ्या घरची ते सारं सांगितली बाबानं. चिवत्या बनू नका तो बाबा येड्यात काढून राहिला आपल्याला. हे सारी घर की कहाणी असते बाबा, कोणाच्या घरी भांडणं चालू असता मातीच्या चुलीत, हाणक्याले मडकं लागतेच, कोणाच्या घरी भांडणं नाहीत. आता बाबा अंदाजे ठोके मारून राहिला, नाही तर गावात त्याचा माणूस असेल कोणी पेरे, तो बरोबर त्याला सांगून राहिला बाबा बाबाले, आणि तो आपलं भविष्य सांगून राहिला. एवढं तर काही कोणाला परफेक्ट माहित नाही पडत भाऊ. पाहुणे बा तुम्ही बोलून राहिले ना हेच खरं आहे, काही ना काही झोल तर आहे, 100% झोल आहे. आता बाबा एवढं परफेक्ट सांगू शकत नाही ना कोणाबद्दल. मी बाहेर गाऊन आलो, या गावात पाटला घरी काम करून राहिलो, हे कसं का माहित बाबा, कोण ना कोणी बाबाले कसं खबर देऊन राहिलं, बाबा तसं सांगून राहिला. हे हुडपणा सोडून द्या बरं, बाबा खरं बोलून राहिले बाबा, हो खोटं नाही बाबाचं. मा खरं सांगितलं ना, तुमचंही सांगितलं, तुमच्या तोंडावर भविष्य सांगितलं ना बाबा, तरी लोक हळच मारून राहिले. हा हुडपणा कसा चांगला नाही बरं, बाबा फूक मारतील तर गायब करतील तुम्हाला. कंटन भाऊ तुम्ही कसं डोळे लावून विश्वास करून राहिले, उघड्या डोळ्यानं पाहा तुम्ही काय परिस्थितीचं. भविष्य सांगणं हे काही मोठी गोष्ट नाही, मी सांगू शकतो लोकांच्या लुटायला म्हटलं तर, पण मला तो धंदा करणं नाही. माझा राजा पिढीचा धंदा आहे तो, पण कसं आपण ते कामं करत नाही. आता माझ्या सासऱ्याबरोबर गेलो की नाही, माझ्या सासऱ्यापेक्षा पैसे जास्त कमवतो मी. फेकू नका राजा पाहुणे बा तुम्ही, कसं आयते कुटके मोडून राहिले तुम्ही, आम्हाला अडीचं सांगून राहिले का भविष्य सांगू शकतो. ज्या माणसाला सांगता येते तो माणूस काल चुप बसतो, सासऱ्या घरी काल बसते भाकरचे कुटके मोड, यांना ज्यांना दुसऱ्या जीवावर वज. कंटन शेट कशी मायावर परिस्थिती येईल आहे ते म्हणून, नाही तर मी काही कुटके मोडले नसते. अरे मी जर लुटायला सुरुवात केली, भविष्य जर लोकांना सांगायला बसलो की नाही, बंद गाव मागा लागते, मापा. पण कसं मला तो धंदा करणं नाही, मी ते सोडायला, मी एक तर शिकेल माणूस आळाजी नाही. वा तुम्ही म्हणून राहिले तेच खरं आहे. वा हे काही नाही, हे लुटारी लाईन आहे सारी, हे काही खरं दिसत नाही मला. हे गेम ह्या महाराजचं काही ना काही कसं भानगड आहे. एक तर तो सोनेरी केसा आला की तर आपल्याला काढून दिलं त्या महाराजनं. काऊन दिलं तास काऊन दिलं, अलक निरंजन आलं, डोळे मोळे लावले त्यानं, निघा झाला टाइम असं काऊन केलं. मी दिदीरे चाललो, ढमुक चाललो, फलाने चाललो, काहीतरी घालमेला काहीतरी. तुम्ही गडे आता बाबाची परिस्थिती पाहून राहिले बाबा तसे नाहीत बरं, बाबा सारं समजते. तुम्ही अटी काय बोलून राहिले ना, सारं बाबा चाललं, बाबानं अलक निरंजन म्हटलं की ना सारं समजते ना बाबाले. तुम्ही कसं बाबावर विश्वास ठेवून नाही राहिले आता. पण कसं तुम्हाला परिस्थिती होईन या गोष्टीची. काय गंटन भाऊ तुमचा बाबा खरा आहे ना, तुम्ही 5 प्रश्न विचारतो बाबाले, तेव्हा मला खरं उत्तर द्यायला पाहिजे फक्त. दिन काय तुमचा बाबा त्या मनात झाले का पाहुणे बा काही बी. अरे बाबाचं मन असलं सांगतील बाबा, नसलं मन तर नाही सांगणार. कोणाचं भविष्य सांगतात बाबा, कोणाचं नाही सांगत, असं थोडी चालणार आहे तुमच्या मतानं. अरे हेच गोमान बाबाजी, कोणाची दिन कोणाची नाही देणार, काऊन साऱ्याचं काऊन नाही देत. मला म्हणे नोकऱ्या नाही लागत, अरे मी अभ्यासच करून मला नोकऱ्या लागतील कुठून. गंटन तुम्ही काही एवढा डोळे लावून विश्वास करू नको बरं बाबा, तुला तुझ्या गेम होईन बरं. उद्या झाला तर पाहून शिंदी भाऊ 100 भाऊ. कसं माझा विश्वास आहे भाऊ बाबा, अलक निरंजन. माझ्या अलक निरंजन विश्वास आहे भाऊ, मला ठेवू द्या. तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करतो. तुले जे वाटीन ते करे भाऊ घंटे, तुझ्या मतान कर बा, आम्ही काही म्हणत नाही तुले बाबा, तुला काही दुखत नाही आम्ही. म्हणजे तुम्ही किती काही म्हटलं तुम्ही काही तुमचं ऐकणार नाही कडे. तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करीन बाबा. चाललं मी, धन्यवाद सांगितल्याबद्दल तुम्ही ना एवढं. गंठन बाप्पा हो, तुमचं काम तुम्ही करा भाऊ, मला माझं काम करू द्या. अलक निरंजन बाबा की जय. हे भैराज भाऊ पिसाट, हे कोणारे शेक घेतात. हेंबाळे हे आपलं काय ऐकणार आहात काय. शिकेल तेवढे हुकेल, आपल्याला येड्यात काढून राहिले हे अटीचा. बाबा म्हणजे बाबा, सारं भविष्य सांगितलं ना, आता काय राहिलं. हेंबाळे सांगून काय समजणार आहे, बैडे नाही लागेल पुढे आपल्याला. आज तर पुरं सरकं झालं, बाहेर चालल्या दर्शनाला मस्त आरती पत्ती घेऊन. असं काही वांधा नाही, टेन्शन नाही. आता मला पटकन जा लागेल, झटकनी सांगा लागेल बा, कसं खबर पोहोचली पाहिजे तरीचा. भविष्य कसं परफेक्ट सांगितलं गेलं पाहिजे ना बाबाजानं आपल्या. अलक निरंजन असं एक तर बायाची टोळी आहे, कसं पद्धती भविष्य सांगितलं गेलं की मग कसं कापी जातात त्या लवकर झटकनी, मग पुढचा मार्ग मोकळा होते आपला. कसं बायाच्यावर सारी दोन्ही आहे. तसं बाया काबीज झाल्या, बाबाच्या भक्त झाल्या एकदा की मग आपल्याला कोणाच गोष्टीचं टेन्शन नाही, साऱ्या गोष्टी जाग्यावर हजरात. आता चाल बाबाला पहिले खबर द्या लागेल, गळ्या असा बाया येऊन राहिल्या, टमुक बया फलानी बया, असं पहिले कुंडली सांगून द्या लागेल ना, तर कसं पुढे भविष्य सांगितलं ते. आपणच गेलो नाही आठवून तर काय भविष्य सांगणार आहे तो. कसं चालला होतो पटकन. आता हा पांड्या के साला आर्टिस्ट पकडला गेला पाहिजे ना. हा जर इकडून सटावला की डबल पकडले जाणार आपल्याला. पहिले आता असं दगड भोल फोन लावते मला. हॅलो दगडू भाऊ, हा पांड्या के साला पिवळ्या शर्ट आला, अटीच आहे लवकर या तुम्ही गँग घेऊन. बरं तटीच आहे का तो. बस आलोच
5 मिनिटं फक्त 5 मिनिटात आलो मी तरीसा 5 मिनिटं नका लो असं पळते आता वाऱ्यासारखी झटकन कसं पकडला गेला पाहिजे बरं तो चालला सटकून राहिला बरं तो चालला तो आता चालला हो आलो 1 मिनिटात आलो टेन्शन न घेऊ कोण नाही ना बा आजूबाजूला रे कोणी दिसून नाही राहिलं म्हणा चाल लवकर चाल उठून झटकन या दाटून लवकर चाल मोठात लवकर बाबा बाबा आता गेला अरे नाही रे जमलं रे आला रे बाबा चती आला जीवन आणि लकलकी आला जमलं पिवळ्या शर्ट आले चाल होय माग होय लवकर चल नाही भाऊ तुम्ही कोण आहे बाबा कोण दादागिरी करून राहिले बाबा होय ना तू मागे होय ना पहिले त्या चौकात होय ना चाल होय लवकर माग होय लवकर हो भाऊ हो अरे कुकडे चालला तू कुकडे चालला फोन काल जाऊ फोन बाबा मी महाराष्ट्रात चाललो बा काय झालं असं तू कोण्या गावचा आहेस तू कुठून आला कशासाठी आला आमच्या गावात हे सांगा मला पहिले हा कोण आहेस तू कायसाठी काय झालं काय फोन मी काय केलं बा मी आता काय कोणाची खोडी नाही केली काय नाही केली बा मी महाराष्ट्रात मी चाललो बा मा गाव कोणतं मा कांत कोणतं काय मग काल विचारून आले बा तुम्ही नको बोलू ना शिल्लक काल बोलून आला तू पडलो वाटतं येईल की मी बाबाचा सोबती आहे म्हणून तर पकडलं मला येईन या पोरीला चाट मारा लागेल मला काय नाही आता झटकनी वाटून निघा लागेल पटकनी बहुलेक तुम्ही काय म्हणून राहिले काही समजून नाही राहिलं बा मला काय आहे तर मला कोण बा तुम्ही त्रास देऊन राहिले हो बा मी रजा रस्त्याने चाललो होतो बा आता मला काय मी काय केलं पण हे तर सांगा तुम्ही मला त्या गावात घंटाला सारखा काऊन फिरून राहिला बा तू काऊन फिरून राहिला हे सांग तू आम्हाला अरे बापा मी भंगारवाला आहो ना बापू भंगार जातं मला घेणार बाबा आता आत फिरा लागेल नाही तर काय तर आवाज दिला नाही तर भंगार आणतीन का माझं इकतीन काय लोक माहित पडेल का मी भंगारवाला आहे म्हणून आता लोक भंगारवाले आवाज देऊन राहिलो बाबा आणि फिरून राहिलं गावात पाहिलं काय चॅप्टर बना करते लोकांना भंगारवाले भाऊ आपल्याला भंगार चला भंगार देतो ना तुम्हाला टीनात आपली इकडं हो माझी गाडी भरली पॅक झाली माझी गाडी गेली पुढे निघून आता चाललो बा मी फाट्या म्हटलं एसटी पकडतो चालला जातो बा गाडी गेली माझी भंगारची तुम्ही तटलोक तर चला भंगार तर पाहून घ्या अरे भंगार लय आहे ना आपल्या जो टीना अँगोला सारे इकरीच आहे पुरं शेळच इकरे चला स्वस्त मस्त देतो ना तुम्हाला बस आमच्या गावात दुसरा भंगारवाला घेऊन नाही राहिला आता तुम्ही योगायोग दिसले अटीसा तर चला तुम्हाला देतो ना हो आता पैसे नाहीत मा खिशात काहीच नाही पैसे सरले मग आता घेतलं तर पैसे ऍडव्हान्स द्यायला लागेल ना तुम्हाला तसं कसं काय सांगा बा आता पैसे काही नाहीत बा माझं आता कसं मी उद्या येतो ना उद्या घेऊन जाईन तुमचं भंगार लागलंच तर काय राजा भंगार व्हायला भाऊ आजच का माणसाला लागले का राजा माणूस की गेली का राजा कुठे चला पहिले कसं सौदा तर करून घेऊ उद्या नेला लागलेच तर ऍडव्हान्सची आम्हाला काही गरज नाही चला तुम्ही तटलोक चला फक्त तिने चांगला मेळ आणणार भाई आता याले नेताच हे आता तिकडे शेळपणी नेते याले वाचवतात आता कसला वाटतं होते घे आता हे तुले काही सोडत नाही तरी बा हे काही सोडत नाही तुले आज तू पिशार आहे पण नक्की पिशार आहे यायले काहीतरी माहित पडलं गड्या भाऊ मी उधार सौदेच करत नाही बा मला ते पटतच नाही कोणा उधारी डोक्यावर असणं आपण अंगार घेतच नाही काही मी लागलंच तर उद्या येतो बा मला काही जबरदस्ती करू नका तुम्ही उद्याच पाहिजे मी काय तुम्ही शेळ आहे की काय अँगोल आहे की फँगोल आहे तर जाऊ द्या बा मला जाऊ दे राजा लक्ष्मी येऊन राहिले तुमच्या घरी तुम्ही भेटडून राहिले बा चाला ना राजा चाला ना आम्ही उधार द्यायला तयार आहोत तुम्हाला चला तटलोक तुम्ही पाहून तर घ्या आम्हाला भाव सांगा फक्त बस कसं दुसरा आला तर आम्हाला चिवत्या नाही बनणार ना भंगारवाला आला तर तुम्ही भाव तर सांगून द्या तसा नाही ऐकत ना या कंपड्यात लाता पाहिजे त्याच्या तसा नाही ऐकत की दगड भाऊ पाह ते पोरे काय म्हणून राहिले तर भाऊ कसं ते बेकारात बरं डोनात आमच्या गावातले किळमिळ डोनात ते तर कसं ऐका तुम्ही माणुसकीत झटकन चाला तुम्ही मारायच्याच गोष्टी करता बा यांना देणार आहे बा आपण ना भोवती आम्ही भंगारवाला माणूस आहे बा मानाने कोण लागले बाबा तुम्ही कोण बा काय झालं पण मला काही सांगून नाही राहिले तुम्ही नाही त्याचं एवढंच म्हणणं आहे की बा तुम्ही ना भंगार घ्या नाटकं करू नये चला ना तुम्हाला भंगार दाखवता आपल्याला नेल्याशिवाय राहत नाही आता जास्त लागते आपल्याला काय चालता की काय मग तुम्ही सांगा बा नाही तर मग ते किळी मिळ आणि तुम्हाला तर काही जाऊ देत नाहीत बा गाड्या बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही तसे चला बा आता तुम्ही आता एवढा आग्रह करून राहिले मुले तर चला बा चला चला अरे यास लागते चला बा चला नाही नादारी न दाखव चला ते भंगार घ्या पहिले तसं नाही भाऊ येतो ना मी येतो ना बापा चला भाऊ दाखवा भंगार तुमचं कुठे आहे बुडेबा आम्हाला नेले नाही तुम्ही दर्शनाले बाबाच्या का रे बा अंबादास तुले पहिले म्हटलं तर तू काय म्हणस बुडेबा काही सांगता का बाबाला काय समजते तिथूर झेंडपै समजून राहिला ती बाबा देवीदासली सोबती झाली तर अटीच्या गाड्यावरच गोष्ट झाली ती ना अटी आलतो की नाही आम्ही राजा बुडेबा माया पहिले पण आता मला कसं दर्शन घ्यायचं आहे बाबाचं आणि साऱ्या गात चर्चा चालू आहे ना बाबाची तो म्हणते माय सांगितलं भविष्य तो म्हणते माय सांगितलं मग माय पाहू द्या ना बा मला हा बकऱ्याचा धंदा बंद झाला माया बाबांना आशीर्वाद दिला तर सुखात राहीन मी बंगल्यात जाईन ना राहिले कसं काहीतरी भलं झालं माझं होऊ शकते आशीर्वादानं त्या वेळा अंबादास तू नाही भावना चांगली भावना चांगली पाहिजे दर्शन घ्यायला बी आशीर्वाद भेटायला बी तुला कसं पहिले कसं बोटं म्हणले बाबा ना आता म्हणतो दर्शन कसं माणसानं एवढं पायात पाहिलं नाही पाहिजे पहिलं कसं विचारपूर्वक केलं पाहिजे काम त्याच्या कुठे नाही लागायला चालतो
अरे भाऊ साधू भाऊ, मी तर म्हणून राहिलो, मा चुकलो होतो बाबा, मी अंधारा झालतो ना, ते त्याच्या म्हटलं ऐकलं म्या, मग घोर झाला तो. आता मला ज्ञान बा दर्शनासाठी बाबाच्या, मी येतो ना, हा दर्शन घेतो बा, दर्शन हा कसं घडून आणा बा माया. बरोबर बा, तुला पश्चाताप झाला ना, बरं दर्शन होईन, घडून येईन दर्शन, तुला टेन्शन न घेऊ. तू बाबाचा पुकारा जिन, तुला बोला आजीन बाबाचा डायरेक्ट. बुढे बा या मधात भाऊन असं म्हटलं, पण मी तर काहीच म्हटलं नाही बा. हा मा काऊन रगडा करून राहिला बा, मलाच दर्शन आले ना बाबा माझ्या. असा गड्या हरी तू मारता चाटा चुटा, आणि तू पेतं दारू. कसं बाबाला दारूळे माणसं चालत नाही, बाबा एक तर शरीफ माणसं आहेत. हा तू तडसा दारू पिऊन जाशील, काही धिंगाणा गेला तू, मग तुला कसं गाणे आम्ही सांग बा. तुला मागा बाबाला क्वार्टर द्या, क्वार्टर कुठून देतील बाबा. मला दारू सोड्यासाठी नाही आणा बाबा जवळ, मी दारू सोड्यासाठी येतो ना बापा. हा हे दारू लय बवारी आहे ना, माझ्या जीवनात सत्यानाश केला तिने सारा. हे काहीतरी करा बा, दर्शन घडून आणा बाबा. दारू सुटली माही, आपलं दुसरं काही नाही पाहिजे, आपल्याला धंदवलत नाही पाहिजे, फक्त दारू सुटली पाहिजे आपली. बरं तू हे काम होऊन जाईन, तुला नेतो आम्ही बाबाचं, टेन्शन घेऊ नको. तो देवीदास कुठे गेला, बोटू मोडणारा देवीदास तू दिसून नाही राहिला गावात, इद्दाशेल वाहनाचा. हा गेला वाटते गदे घेऊन, तू जिंदगीवर गद्यात चालणार आहे, त्याचं काही भलं होणार नाही हरामखोराचं. हा तो कोणाला नाव बोटं ठेवते गावात. त्याचं काय खरं आहे, हाय करते तो, मरे तो हाय करीन लागायला, काही कामाचा नाही तो. गद्याचा काही बकऱ्याचा काही खरं नाही त्याचं, दलिंदर माणूस आहे तो. कसा आहे अंबादास भाऊ, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुम्ही ना कोणाच्या म्हटलं ऐकलं, देवीदास म्हटलं ऐकलं. हा देवीदासची जिंदगी चालली गद्याच्या ऱ्यात. हा तुमची जाऊ द्यायची आहे का तुम्हाला, त्यासाठी ऐका नसते लागत कोणाचं, आपल्या मनाचं ऐका लागत असते. बापा भुरळ पडल तिनं, आम्हाला भुरळ पडल तिनं, म्हणून कसं आम्ही नको बापा नाही केलं. पण आता आम्हाला दर्शन पाहिजे बाबा बाबाचं. कसं आता तुम्ही कसं जुने झाले, तर तुम्ही आता कधी बाबाले असं म्हणू शकता ना, आम्हाला दर्शन देऊ शकता. भुरळ पडू काही पडू, तो देवीदासच्या कुकडे गेला हे सांग तू मला पहिले. तो काय करून राहिला गडी धतिंग. तो देवीदास भाऊच्या कुठे नांदी लागले होतो, काय खरं आहे का, गाच्यात माणूस आहे का राजा तो. हा अर्धा पागल माणूस आहे राजा तो, डोक्यात खरकीला आहे तो, कोणाला इच्छा माणूस आहे का तो. देवीदास म्हणा हात जोडा, कधी तो रूमण्यावर येते घडी, भांडण खरा माणूस आहे. असं ते पहिले बाबा फिल्डिंगला, आपली दर्शन आहे फिल्डिंगला, ते त्या देवीदासचं नका विचार करू तुम्ही, तो काही जायला कसा ते. बरोबर बा, आम्ही काही लागत नाही त्या देवीदासच्या नांदी, तुम्हाला नेतो बा दर्शन आले, काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. चाला ना हा, लावा ना आपली तेवढी शेती, एकदा दर्शन फक्त बाबाचं. हा तुमच्या बरोबर माय भलं होईन बा, आमच्या दोघांची भलं होईन ना. साधू घेतं काय बा, येईल चालतं काय. हो घ्या ना बुडे बा, आपल्याला गाव जाय काय. चला घड, तुम्हाला दर्शन आणतो घड. चला बाबा, देव पावला बाबा, चला बाबा, चला साधू बा, चला बुडे बा, चला बाबा, चला घड चला. आता कसं अंबादास कोणा म्हटलं ऐकत नको जात जो बरं. हा आपल्या मनान करत जाय काही गोष्टी. या देवीदास भामट्यासारख्या माणसाचं काल ऐकायला लागते तुला, त्या देवीदासचं बुडे बा, मा चुकलंच ना माया ते, जाऊ द्या आता. हा द्या बा, चला फक्त तुम्ही. हो चाल बा चाल. निरंजन असा योगायोग घेत नाही बरं. तुम्हाला कसं सेवा करण्याचा चान्स भेटला, माझी सेवा करायला करू कसं, मी कोणालाच देत नाही. पण तुमचं तकदीर, अहो भाग्य तुमचं, की तुम्हाला कसं माझी सेवा करायचा चान्स भेटला. भेटतच नव्हता. तुमचं तकदीर खूप मोठा आहे. हो बाबा, खरंच आमचं भाग्य की तुमची सेवा करायला भेटून राहिली आम्हाला. चांगली मालिश करा माझी, चांगली मालिश करा. डोक्याने हात फिरा. तेल लावा, थोडस तेल लावा, मालिश करा बाबाजी, मालिश करा. मला चांगलं वाटते. करा चला. हो भाग्य तुमचं, बाबाची सेवा करायला भेटून राहिली. हो बाबा, चांगली मालिश करतो आम्ही, तुमची चांगली मालिश करतो बाबा. अलख निरंजन बाबा की जय. अलख निरंजन बाबा की जय. माझ्या पायाची मालिश करा. चला. हो बाबा, पूर्ण मालिश करतो बाबा तुमची आम्ही. अलख निरंजन. पाऊल एक मला वाटे कोण बांधलं बा, कोण बांधलं बा, मी भंगारवाला माणूस आहो बा. तू भंगारवालाच आहे की, भंगारवालाच काय की तू, खरं सांग तू कोण असतं. बस तुझ्या बजेट आहे बरोबर, भंगारवाला आहे म्हणते तू. ना आलाय का तुझ्या जो सायकल आहे ना, भंगारचे पोते आहेत, काही ना काही रिकामा गावात फिरून राहिला आणि भंगारवाला आहे म्हणते मी. खरं सांग कोण असतो तर. भाऊ मी ना पहिलेच्या पोराला सांगितलं ना बा, की माई कसं भंगारची गाडी भरली बा, मी आधी पुढे लावून. आता त्या गाडीत काही नव्हती जागा, तर म्हटलं आपण एसटीन जाऊ बा, बस स्टँडवर चाललो तुम्ही ना पकडलं बा, मला नव्हती आणून बांधलं. काय बाबा गरीबाला कोण त्रास देऊन राहिले बाबा तुम्ही. हा गरीब फरीब काही नाही. हा बाबाचा सोबती. हा साऱ्या गावातल्या पिना मारून राहिला बाबा जो, म्हणून बाबा भविष्य सांगून राहिला. बाबा सोबती हा नाही आले मजबूत. जे काही आहे ते खरं सांग बरं तू. पांड्या कसा आले असं नाही तर तुझ्या बजेट बशीन बरं अटीचा. हे पोरे काही सुतार नाही आहेत, नखच उपटतात माणसाचे पेंचीस ना. हा हे फक्त ऑर्डर द्यायची गरज आहे.
तुम्ही काहीच लावून राहिले बा, कोणता बाबा कोणती बाई आम्हाला काहीच माहित नाही हो. आम्हाला काही कशात काही घेणं देणं नाही राजा. मी भंगारवाला माणूस, भंगार घेतो बापा, पोट भरतो माया. कशाची कोणाची काही संबंध नाही हो भाऊ. मी गरीब माणूस आहे राजा. कुठे म्हटलं बा तू करोडपती आहेस रे बाबा. करोडपती नाहीस ना तू, फकणे आहेस ना. हा म्हणून तुझा बाबा मागे लागला ना. बाबाचा सोबती आहेस ना तू, वार्ताहर आहेस ना बाबाचा. राजला खबरा पोहोचवता ना बाबाचा. हा म्हणून तुझ्या बाबा कसं भविष्य सांगते लोकांचं. धमक्या जाती आहे, टमक्या जाती आहे, फलाण्या जाती आहे. अरे चिवत्या बोलून राहिले का तुम्ही? आले अरे भामटे हो. भाऊ असं ऐकत नाही बरं. याला वाजवा लागते. वाजवा यायला पांड्या कसा आलेले. नाही आता ऑटोमॅटिक सांगितलं रे. हा कसा मिट्टू सारखा बोली. थांब ना अजून आपण अरेंजमेंट थोडी केली. याला कसं आता पहिले उलटा टाकणार झाल्यावर मग याला धुनी देणार, मग बर्फाची लादी, मग कसं मीठ, मग कसं मिरकूट, अशी फोडणी देणार नाही याले. भाजी बनवणार नाही याची. मग पहा कसं मिट्टू सारखा बोलते आता तळण तळण. फसली गड्या ती पुरी गुंडी फसला गड्या. यायला माहित पडलं रे भाऊ तू कोणास म्हणून. तर बाबा सोबती आहेस तू. म्हणून कशी आता हे कसं तुला काही सोडत नाही गड्या. ते पिशार काढल्याशिवाय राहत नाही. आता भुकूट पाडतात तुझ्या. जेवढे हातपाय जोडल्या जात असेल यायला तेवढे जोड भाऊ. आता काही खरं नाही तुमची. याने तर बांधून ठेवल्या तेवढं पोहून जात होतं. ओ बा भाऊ, मी ना काहीच केलं नाही राजा. तू राजा मला फालतू त्रास देऊन राहिले बा. काय झालं रे? अजून काही तुला त्रास दिलाच नाही. फक्त तुझ्यासोबत बोलून राहिलो आम्ही. अजून तुला मारलंही नाही, काहीच नाही. फक्त तुला बांधलेला खुर्चीले, दुसरं काहीच केलं नाही आम्ही ना. अजून तर एक एक ॲटम कसा बाहेर पडीन. हा ते पहिले कसं पायाचे नख उपडल्या जातील, मग हाताचे उपडल्या जातील, मग डोळे डोक्याचे केस उपडल्या जातील. अरे बा लागला क्या? ते मेन तर सांगायचं राहिला तू. याच्या नाकातली केसही उपटणार आपल्याला. ती चिमटी आणेल ना सोबत. हा खस उपटतो याची. थांबतो. हा सांगत नाही ना. हा मिट्टू सारखा बोलत नाही ना. पांड्या पैसा आल्या. तुझ्या सारे कुंडली मैदान आम्हाला. तुझे पिते उघडं पडेल आहे ना टिसा. आमच्या 2-3 जण पकडलं तुले. तर कसं काय जे काय येशील ते पट्ट मिट्टू सारखा सांगून जा. हा कसं मार नाही खाशील तू. नाही तर मग कसं हे बेकारात बरं. हे पोरं हे दोन्ही बी किडी मिडी. हे डॉनचा लय खतरनाक आहे ते. बा काय कुंडली माहित आहे राजा. कुंडली करून राहिले बाबा. मला काहीच घेणं देणं नाही हो बाबा. तुम्ही म्हणून राहिले त्याच्यात ती मात्र काही संबंध नाही राजा. मी भंगारवाला माणूस. आपण काल याचं भाषण ऐकून राहिलो राजा. घेणं देणं आपल्याला प्रवचन देऊन राहिला बा. जसं की आपल्याला येळा समजून राहिला. हा या कसं तुम्ही छाताळ्यात एक लात मारा तुम्ही. हा छाताळ्यात लात मारा तुम्ही. डायरेक्ट याचं फुफ्फुसच बंद पडलं बाई. गोबर आहे पोरगोले का? हे मोठे होले का चोपरा बोलेले फडफडच करून राहिलं निकोय. लात मारा म्हणते छाताळ्यात. का माझा जीव घेता का बावर रे? गड मग करा सुरू. हा काही तसा काही बोलत नाही मिट्टू सारखा. करा यायला सुरू. आता धमकी देणं सुरू करा आता. हा याचा पिशियार काढा. याच्या पहिले पायाचे नको उपटा, मग हाताचे उपटा, मग नाकातले केस उपटा. याचे एकूण एक केस उपटा याच्या अंगाअर्ज. असं यानं कीच केलं पाहिजे उंदरा पिला हारग. देवदास आता करतो सुरू. आता करतो ना. चला मित्रांनो, हा भाग आपण इथंच थांबवणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर म्हणत असाल, तुमच्या जर कमेंट येत असतील तर यातील पुढील भाग आपण बनवणार आहोत. नाही तर मग आपण काही बनवणार नाही. आपण जाणार आहोत उद्या आता पुन्हा आता नवीन विषयावर.